चला तर मंडळी, जेवण बनवत असताना एखादा पदार्थ जर मुलांनी स्वतःहून जर बनवायला सांगितला ना, तर तो पदार्थ बनवत असताना ना खूप जास्त आनंद होतो. आणि एखादी जर भाजी जर मुलं म्हणले की ही भाजी आम्हाला खायची, तर त्यावेळेस ते बनवण्याचा जो मोह असतो ना तो वेगळाच असतो. तर माझ्या मुलीला ना छान अशी अंडा करी आणि त्यासोबत गरमागरम राईस खाण्याची खूप इच्छा होती. त्यामुळे इथे मस्त अशी अंडा करी बनवायला घेतलेली आहे. त्यासाठी इथं 6 अंडे स्वच्छ धुवून उकडण्यासाठी ठेवले. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं. अंडी 10 ते 15 मिनटामध्ये छान अशी उकडतात. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये इथे थोडासा कांदा पातळसर चिरून घातलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा इथं मी घेतलेला आहे. कांदा हलकासा तांबूस झाला की यामध्ये काही मसाले घालायचे. तर मसाले थोडेसे कमी घालायचे. इथं मी 1 चमचा धणे घातलेले आहेत. त्यानंतर एक चक्री फूल तोडून त्याच्या फक्त 2-3 पाकळ्या, 2-3 लवंग, मिरी, त्यासोबतच तेजपान, जिरं घातलेलं आहे. हे सगळं छान असं भाजून घ्यायचं. कांद्यासोबत मस्त असं हे भाजलं की यामध्ये आपल्याला थोडंसं आलं घालायचं आहे आणि थोडासा लसूण घालायचा आहे. त्यानंतर इथं अतिशय कोवळ्या हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत, का तर ही लहान मुलांसाठी मी भाजी बनवते. त्यासाठी इथं मी कोवळ्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे. तर इथं मी जरासा हलकासा जो गाभुळा टॅमॅटो असतो ना, म्हणजे खूप जास्त असं एकदम लाल पिकलेला नाही किंवा एकदमच कच्चा नाही, असा हलकासा जो गाभुळा टॅमॅटो असतो ना, तो टॅमॅटो इथं मी घातलेला आहे. मसाला जोपर्यंत छान असा थंड होतोय ना, तोपर्यंत इथं मी अंडी सोलून घेणार आहे. हे बघा, व्यवस्थित अंडी उकडली ना तर खूप पटपट सोलली जातात. आणि कधीही अंडी उकडत असताना ना काय करायचं ना, भरपूर पाणी घालायचं आणि त्यामध्ये थोडंसं का होईना मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे काय होतं ना, अंडी फुटत नाही, व्यवस्थित अशी आतपर्यंत व्यवस्थित शिजली जातात. तुम्ही बघू शकता, अगदी पटपट सोलली जातात. जोपर्यंत आपण मसाला तयार करून घेतला तोपर्यंत अंडी आपली मस्त अशी शिजलेत. तुम्ही बघू शकता, एकही अंडं तुटलेलं नाही आहे, मस्त याची साल निघलेली आहे. वाटण छान असं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे. इथं कढईमध्ये तेल घातलेलं आहे. इथं मी 1 चमचा तेल घातलं. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलेले आहे. आता यामध्ये आपल्याला अंडी थोडीशी ना फ्राय करून घ्यायची आहेत. म्हणजे आपण जी अंडा ग्रेव्ही बनवणार आहोत ना, किंवा अंडा करी जी बनवणार आहोत ना, त्याची चव खूप भारी येते. आणि हळद मीठ घातलं ना, चवही छान येते आणि अंड्याची जी स्मेल असते ना ती सुद्धा कमी होते. अंडी छान अशी मस्त मी फ्राय करून घेतलेली आहेत. आता ही अंडी काढून घ्यायची. हे बघा, आता यामध्ये पुन्हा 1 चमचा तेल घातलेला आहे. आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा जिरं घातले, 2 तेजपान आणि 2 मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहेत आणि तयार केलेलं वाटण घातलेलं आहे. आता हे सगळं छान असं परतून घ्यायचं. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे आहेत. तर इथं कस्तुरी मेथी, त्यासोबत कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, चिकन मसाला घातलेला आहे, त्यानंतर धना पावडर, थोडीशी हळद घातलेली आहे आणि कोणत्याही ब्रँडचा तुम्ही इथं चिकन मसाला घालू शकता, म्हणजे ग्रेव्हीची चव खूप छान येते. आता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घालायचं म्हणजे मसाला व्यवस्थित असा परतला जातो. यावरती झाकण ठेवायचं आणि छान तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. मस्त असं याचा घमघमाट सुटलेला आहे. खूप छान असं याला रंगसुद्धा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आपण नेहमी काळ्या वाटणामधलं भाज्या बनवतो, जसं अंडा करी किंवा नॉनव्हेज इतर, तर अशा पद्धतीने चिकन जरी बनवलं ना तरी खूप छान होतं. तर इथं फ्राय केलेले अंडे यामध्ये घालायचे, व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. पुन्हा यावरती मी झाकण ठेवून ना याला छान अशी वाफ काढून घेणार आहे. हे बघा, बघा किती सुंदर याला तेल सुटलेलं आहे. रंगसुद्धा खूप छान आहे आणि याचा सुगंध खूप भारी येतोय. आता यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथे घालू शकता. तुम्हाला जितपत ही ग्रेव्ही दाटसर किंवा पातळ आवडते त्या अंदाजाने पाणी घालू शकता.
आता यावरती झाकण ठेवायचं, गॅस बारीक करायचा आणि 6 ते 7 मिनटासाठी छान अशी ही अंडा करी शिजवून घ्यायची. बघा मस्त अशी तर्री आलेली, चव अप्रतिम अशी आली होती. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना, तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा असे छान छान आणि सिंपल रेसिपी पाहण्यासाठी. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुमच्या मुलांना कोणता पदार्थ खूप जास्त आवडतो ना, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. यावरती भरपूर सारी कोथिंबीर घातली. मस्त इथं आपली ढाबा स्टाईल अंडा करी इथे बनवून तयार झालेली आहे. गरमागरम चपातीसोबत, फुलक्यासोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता. माझ्या मुलीला भातासोबत खूप जास्त अंडा करी आवडते. तर चला, तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्या फरमाईशी पूर्ण करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.